नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। अदानी अंबानींना हजारो एकर गायरान शासनाने दिले फुकट। मरणाऱ्याच्या अंत्यविधीसाठी शासनाकडे गुंठाभर नाही जागा। 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमाचा नुसताच बोजवारा। स्मशानभूमी नसल्याने तलावात अंत्यविधी करण्याची नातेवाईकावर आली वेळ। अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक येथे घडली घटना। मित्रांनो, शासनाने 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करत कार्यालयामध्ये 7 कलमी कार्यक्रम राबवण्याची घोषणा करून त्याचा नुसताच गवगवा केलेला आहे। परंतु प्रत्यक्षात अनेक गावातील अनेक प्रश्न तसेच प्रलंबित राहिलेले आहेत। त्यातच स्मशानभूमीचा प्रश्न अहमदपूर तालुक्यातील अनेक गावातून गंभीर बनलेला आहे। काही ठिकाणी स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ताच नाही, तर काही ठिकाणी स्मशानभूमीच नाही, तर काही ठिकाणी स्मशानभूमी आहे पण ज्यांचा दफनविधी केला जातो त्यासाठी तिथे जागा नाही। अशी एकंदरीत अवस्था असताना शासनाने स्मशानभूमीला प्राधान्यक्रमाने जागा देण्याचं धोरण नुसतं जाहीर केलेलं आहे, परंतु त्याची प्रत्यक्षात कार्यवाही मात्र होत नाही। मित्रांनो, अनेक गावातील अनेक समाजातील नागरिकांना अंत्यविधी करण्यासाठी जागा नसल्याने त्यांच्या घरातील नातेवाईकाचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेस त्यांना नेमका आता अंत्यविधीचे संस्कार करायचे कसे हा मोठा गहन प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकलेला असतो। त्या प्रेताची बराच वेळ हेळसाळ होऊन अखेर काहीतरी मार्ग निघून अंत्यविधीचा सोपस्कार उरकला जातो। या घटना आपल्यासमोर वारंवार येत आहेत। यासाठी शासनाने जर खाजगी जमीन उपलब्ध होत नसेल तर गायरान जमीन, सरकारी जमीन, जी कुठली जमीन सहज पद्धतीने उपलब्ध होईल ती द्यायला पाहिजे। अनेक गावात गायरान जमिनी आहेत। या जमिनी स्मशानभूमीसाठी, दफनभूमीसाठी न देता शासन अदानी अंबानी यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मात्र हजारो एकर जमीन ही नाममात्र भाड्याने नाहीतरी केवळ 1 रुपया भाड्याने, ज्याचे भाडं आहे 1 रुपया, अशा 1 रुपया भाड्यानं आपल्या अहमदपूर तालुक्यातील कितीतरी गावातील हजारो एकर गायरान जमीन अदानी अंबानी किंवा ज्या सौर ऊर्जा तयार करणाऱ्या कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांना दिलेले आहेत। या जमिनी खाजगी मालकाकडून या कंपन्या हजारो रुपये भाडं देऊन घेतात, तर शासनाच्या जमिनी मात्र शासन फुकट देतं। ठीक आहे, शासनाचं काही धोरण असेल ते आपण समजून घेऊ, परंतु मरणाऱ्या माणसाला किमान त्याच्या अंत्यविधीसाठी गुंठाभर जमीन शासनाने गायरानातली देऊ नये। हे खरंच या देशातील जनतेचं किंवा त्या गावातील लोकांचं दुर्दैव म्हणावं लागेल। एकीकडे शासन हजारो एकर गायरान जमीन अदानी अंबानीच्या घशात फुकट घालत आहे आणि अंत्यविधीसाठी मात्र गुंठाभर जमीन द्यायला तयार नाही। यासाठी गावकऱ्यांनी त्या गावातील समाजातील लोकांनी शासनाकडे अनेक वेळेस अनेक वर्षापासून अर्ज चपाट्या केलेल्या आहेत, पण शासकीय अधिकारीसुद्धा त्याला गंभीरतेने घेत नाहीत आणि अदानी अंबानींच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मात्र वरूनच आदेश आहेत। तात्काळ जमिनीचं वाटप त्यांना केलं जातं। हा विरोधाभास जनतेसमोर एकदा आला पाहिजे, तो जनतेने समजून घेतला पाहिजे आणि जनता ही मालक आहे म्हणून त्यांनी याचा जबाब विचारला पाहिजे। नव्हे तर यापुढे ज्या गावातील स्मशानभूमी नाहीत त्यांना तात्काळ शासनाने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा नागरिकांनी या हजारो एकर जमीन सौर ऊर्जेसाठी दिल्या कसा याचा सवाल शासनाकडे विचारल्याशिवाय असे प्रश्न आणि शासनाचे हे गोडबंगाल लोकांसमोर येणार नाही। त्यासाठी लोकांनीच पुढे यायला हवं आणि ही एक शोकांतिका आपल्या तालुक्यामध्ये सद्यस्थितीला दिसून येत आहे, जी की एकीकडं गावागावातून जे गायरान आहे ते गायरान सौर ऊर्जा प्रकल्पासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार तात्काळ
वाटप केलेलं आहे. नव्हे तर काही ठिकाणी वनीकरणाच्या जमिनीसुद्धा या सौर ऊर्जा प्रकल्पाला दिल्याच्या बाबी अहमदपूर तालुक्यात घडलेल्या आहेत. इथं हे सर्व हजारो एकर वाटप होत असताना ज्या गावात स्मशानभूमी नाही तिथं शासनाने तात्काळ गायरान जमिनीमधून किंवा अन्य जमिनीतून 1 गुंठा 2 गुंठा जी शक्य आहे ती जमीन तात्काळ देऊन प्रजाची होणारी हेळसाळ आणि नातेवाईकांचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणी नांदुरा बुजुर्ग येथील घटनेतून जनतेतून समोर येत आहे. धन्यवाद.